गुड इव्हिनिंग एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा. ओके, तर आज आपला EVS 1 चा क्लास आहे. सगळ्यांनी EVS 1 चा टेक्स्ट बुक ओपन करा आणि लेसन नंबर 20 ओपन करा. चला पटकन. मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन विजिबल आहे का? ओके, स्टार्ट करूया. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन नंबर 20. ओके, आज आपण EVS 1 चा 20 लेसन आपण काय करतोय, स्टार्ट करतोय. आणि लेसनचं नाव काय बघा, आवर इमोशनल वर्ड. काय लेसनचं नाव? आवर इमोशनल वर्ड, म्हणजे आपले भावनिक जग. म्हणजे या लेसन मध्ये आपल्या इमोशनल बद्दल सांगितले. ओके, आपल्यामध्ये कुठले कुठले इमोशन्स असतात, म्हणजे जसं हॅपी, सॅड, अँगर. ओके, ते सगळे इमोशन बद्दल या लेसन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तर स्टार्ट करते. तर फर्स्ट बघा, इथे तुम्हाला डिफरंट पिक्चर्स दिसत आहेत, बरोबर. इमोशन्सचे पिक्चर्स दिसत आहेत तुम्हाला, राईट. तर बघा, इथे जे फर्स्ट पिक्चर आहे, तर तो बॉय काय करतोय, तो कन्फ्यूज आहे. ओके, त्याला क्वेश्चन मार्क पडलाय, बरोबर. तो त्याला क्वेश्चन पडलाय, हाऊ टू स्टडी. स्टडी कसा करायचा, तो कन्फ्यूज आहे. ओके, तर इथे एक आपल्याला इमोशन दिसते, कन्फ्यूज. ओके, तुम्हाला एखादी गोष्ट समजली नसेल वगैरे, तर तुम्ही कन्फ्यूज असता ना, त्याच्याबद्दल विचार करत असता, बरोबर. तर कन्फ्यूज इथे आपल्याला एक इमोशन दिसलंय. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट पिक्चर मध्ये तुम्हाला बघा, तो जो बॉय आहे तो कसा दिसतोय, एकदम अँग्री, अँगर मध्ये दिसतोय, बरोबर. एकदम भडकलेला, रागाव म्हणजे दिसतोय तो. ओके, तर त्याचा इथे आपल्याला राग दिसतोय. तर इमोशन कुठला दिसतोय इथे आपल्याला, अँगर, राईट. त्याच्यानंतर हा जो थर्ड बॉय आहे, त्याचं इमोशन कसं दिसतंय आपल्याला, त्याच्यामध्ये कुठलं इमोशन दिसतंय, सॅडचं, बरोबर. त्याच्या हातामध्ये प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड आहे, बरोबर. कदाचित त्याचे मार्क्स कमी आले असतील एक्झाम मध्ये, तर तो सॅड आहे, दुःखी आहे. तर इथे आपल्याला अँगर हा सॉरी कुठला, सॅड हा इमोशन दिसतोय, राईट. त्याच्यानंतर ही जी मुलगी आहे, ही जी गर्ल आहे, ती खूप हॅपी आहे, बरोबर. तिला कॉंग्रॅच्युलेशन करतायत सगळेजण, ती खूप खुश आहे. तर इथे कुठला इमोशन दिसतोय आपल्याला, हॅपी. तर तुम्हाला कोणी तुम्ही काही म्हणजे तुम्हाला कोण कॉंग्रॅच्युलेशन कधी करतं, जेव्हा तुम्ही काहीतरी म्हणजे काहीतरी तुम्ही कशामध्ये तरी विन वगैरे झाला असाल, बरोबर. तुम्ही काय, तुम्हाला समजा तुम्ही एखाद्या याच्यामध्ये काय बोलतात, कशामध्ये पार्टिसिपेशन घेतलं असेल, त्याच्यात तुम्ही विनर झाला असाल, तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करतात, बरोबर. सगळ्यांना माहिती आहे. तर आपण हॅप्पी होतो, तर हा इथे एक इमोशन दिसतं हॅप्पीचं. नेक्स्ट त्याच्यामध्ये इथे जो इमोशन आहे, तो कुठला इमोशन दिसतोय, कोण सांगणार. लास्ट पिक्चर मध्ये कुठला इमोशन दिसतंय, काय झालाय तो मुलगा, टीचर तो घाबरले. यस यस प्रमिता, आपण तुझं जे डाऊट आहे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये सॉरी, हा लेसन कम्प्लीट झाल्यानंतर तुला त्याचा आन्सर सांगेन. ओके, तर तर लास्ट याच्यामध्ये जो बॉय आहे तो घाबरलेला आहे, बरोबर. तो एकदम, त्याचा इमोशन कुठला आहे माहिती आहे, तर इथे तो घाबरलेला आहे, बरोबर. तर अशा प्रकारे आपल्यामध्ये सुद्धा हे सगळे इमोशन्स असतात, बरोबर. बरोबर, कधी आपण हॅप्पी होतो, कधी सॅड होतो, कधी अँग्री होतो, राईट. यस, फर्स्ट मूवीचं इमोशन्स. फर्स्ट मध्ये ते कन्फ्यूज आहेत. ओके, त्यांना क्वेश्चन पडलेला आहे की, तर तिथे त्यांनी सांगितलंय ना, त्यांनी फर्स्ट तो क्वेश्चन दाखवलाय, हाऊ टू स्टडी. म्हणजे तो विचार करतोय, तो कन्फ्यूज आहे की मी
होमवर्क म्हणजे स्टडी कसा करू वगैरे. ओके, ते कन्फ्युज आहेत. तर कन्फ्युजनचं इमोशन. मॅम बट त्याच्या पुढे एक मुलगी उभी आहे तिचं. त्या दोघांचं सेमच आहे. ओके. ओके, तर हे सगळे जे वेगळे वेगळे इथे इमोशन्स दाखवलेत, राईट. तर ते इमोशन्स आपल्यामध्ये सुद्धा दिसून येतात, राईट. जसं आपल्या ज्या सिच्युएशन नुसार आपल्यामध्ये हे काय येतात, इमोशन येतात, बरोबर. जसं कन्फ्युजन, अँगर, ओके, आणि फिअरचा तो लास्ट आहे, त्याच्यामध्ये फिअरचं इमोशन आहे, राईट. घाबरलेलं आहे. नेक्स्ट, आता इथे काय दिलंय, ट्राय दिस ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय दिलंय, नोट युअर फिलिंग्स अबाउट द फॉलोइंग अँड राईट देम डाऊन. ओके, तर तुम्हाला तुमच्या फिलिंग्स नोट डाऊन करायच्या आहेत. तुम्हाला काय सिच्युएशन दिले बघा. युअर ओन बिहेवियर फ्रॉम द टाइम यू वेक अप इन द मॉर्निंग टिल गो टू बेड. तर तुमचं सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतचे तुमचं वागणं कसं असतं ते तुम्हाला नोट डाऊन करायचंय. ओके, नेक्स्ट काय सांगितलं, पिक्चर्स ऑफ नॅचरल डिझास्टर इन द न्यूजपेपर. आता आपल्याला न्यूजपेपरमध्ये एखादं नॅचरल डिझास्टरची इन्फॉर्मेशन आली, तर ते ऐकून, नॅचरल डिझास्टर म्हणजे अशा आपल्याला एक बातमी न्यूज आलेली असेल त्या न्यूजपेपरमध्ये की पूर वगैरे येऊन म्हणजे खूप जण मेली वगैरे, खूप लोकांची डेथ वगैरे झाली, राईट. परत कुठे कोणाचं काय बोलतात, सुनामी वगैरे येऊन किती लोक मेली. अशी जी न्यूज ऐकल्यानंतर आपल्यामध्ये कुठलं इमोशन येतं, ते इमोशन नोट डाऊन करायचे. नेक्स्ट, न्यूज अबाउट अ क्रिकेट मॅच इन द न्यूजपेपर. आता तुम्हाला न्यूज तुम्ही वाचली, न्यूजपेपर मध्ये तुम्ही आता क्रिकेट मॅच बद्दल हे वाचली न्यूज. म्हणजे समजा कदाचित आज मॅच होती, समजा क्रिकेट समजा मॅच असेल की इंडिया अँड पाकिस्तान अशी मॅच असेल, आणि उद्या तुम्ही बघितलीच नाही, तुमची हाफ राहिली बघायची, ओके, मॅच. आणि उद्या तुम्ही न्यूजपेपर मध्ये ती न्यूज रीड केली की आपल्यामध्ये इंडिया वॉन झाली, तर तुमची रिॲक्शन काय असेल, तेव्हा तुमचं इमोशन काय असेल, ते नोट डाऊन करायचे. ओके, हे तुम्हाला डिफरंट डिफरंट सिच्युएशन दिले. नेक्स्ट सांगितलं, अँगर ॲट युअर क्लासमेट. ओके, नंतर द ट्रिक्स दॅट जोकर्स प्लेज इन अ सर्कस. आता जेव्हा सर्कस मध्ये तुम्ही जाता, तर तेव्हा जो जोकर आहे तो डिफरंट डिफरंट काय करतो, ट्रिक्स प्ले करतो, राईट. जादू वगैरे दाखवतो, तर तेव्हा आपले इमोशन कुठल्या निघतात, आपण सरप्राईज होतो, राईट. तर हे सगळे तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगितले, ती तुम्हाला नोट डाऊन करायला सांगितलं. ओके, कळालं सगळ्यांना ऍक्टिव्हिटी. सगळ्यांना कळालेत का? ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर काय दिलं बघा, ह्युमन नेचर हॅज अ मेनी डिफरंट ऍस्पेक्ट. तर आपल्या माणसाच्या स्वभावाचे खूप सारे काय असतात, पैलू असतात. ओके, समटाइम्स अ पर्सन गेट्स व्हेरी अँग्री, at other times he is ready to forget and forgive easily, at times he is jealous, at times he is loving, sometimes he acts selfishly, but sometimes he is willing to make a sacrifice for others and comes forward to help. The anger, joy, sorrow, jealousy, disappointment, fear, etc. are all emotions. बघा काय सांगितलंय, तर आपल्या माणसाच्या स्वभावाचे खूप सारे हे असतात, शेड्स असतात. ऍस्पेक्ट म्हणजे काय, शेड. त्याला दुसरा अजून एक शेड म्हणजे डिफरंट डिफरंट त्याचे काय बोलतात, प्रकार असतात. ओके, जसं त्यांनी सांगितलंय, कधी माणूस रागवतो, तर कधी तो कोणाला क्षमा सुद्धा मागतो, माफी सुद्धा मागतो. तर त्याला कधी कोणाबद्दल राग येतो, तर कधी त्याला कोणाबद्दल प्रेम वाटतं. ओके, कधी तो स्वार्थीपणे वागतो, म्हणजे स्वतःचाच विचार करतो, तर कधी कधी तो काय करतो, म्हणजे काही सिच्युएशन, वाईट सिच्युएशन असेल तर त्याला हेल्प सुद्धा करतो, बरोबर, दुसऱ्यांना हेल्प सुद्धा करतो, तर इतरांना मदत करायला सुद्धा पुढे जातो. तर अशा प्रकारे राग, आनंद, दुःख, ओके, नैराश्य, भीती, या सगळ्या आपल्या भावना आहेत, बरोबर. तर आपल्या इमोशन कुठले कुठले सगळ्यांनी अंडरलाईन करा. अँगर, जॉय, सॉरो, जेलसी, डिसअपॉइंटमेंट,
अँड फिअर एक्सेट्रा आर ऑल इमोशन्स. त्या सगळ्या आपल्या इमोशन्स आहेत. कळाले? सगळ्यांना कळाले आपले इमोशन्स कुठले आहेत? आणि हे सगळे इमोशन्स तुम्ही ऑब्झर्व सुद्धा केले असतील, राईट? नॅचरल आहेत हे. ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर काय सांगितलंय? नेक्स्ट पॉइंट काय आपला? कोपिंग विथ अवर इमोशन. कोपिंग विथ अवर सॉरी. तर भावनांचा, आपले जे भावना आहेत त्याचा मेळ कसा घालावा, ओके, ते आपल्याला विचारलंय. तर बघा काय सांगितलंय, जस्ट ॲज मॅन इज ॲबल टू थिंक ही इज ऑल्सो इमोशनल. We should be able to strike a balance between our thoughts and emotions. When someone hurts us, we feel sad. This is a natural. However, we should know how bad to feel about it. तर त्यांनी काय सांगितलं, माणूस हा काय करतो, माणूस जसा विचार करतो, ओके, जसा जो विचार करतो तसाच तो इमोशनल असतो. ओके, माणूस जसा विचारक्षम असतो तसाच तो इमोशनल सुद्धा असतो. ओके, आपल्यामध्ये सगळे म्हणजे आपण जेवढा विचार करण्याची क्षमता आहे आपल्यामध्ये तसंच आपण इमोशनल सुद्धा आहोत. ओके, आपल्यामध्ये भावना सुद्धा आहेत. ओके, तर वी शुड बी ॲबल टू स्ट्राईक अ बॅलन्स बिटवीन अवर थॉट्स अँड इमोशन. तर आपल्याला आपल्या विचार आणि भावनांमध्ये काय करता यायला पाहिजे, बॅलन्स बरोबर करता यायला. म्हणजे आपले जे विचार आहेत आणि आपले जे इमोशन्स आहेत, थॉट्स आणि इमोशन, त्याच्यामध्ये आपलं बॅलन्स बरोबर आपल्याला करता यायला पाहिजे. ओके, वेन समवन हर्ट्स अस वी फील सॅड. जेव्हा आपल्याला कोणी हर्ट केलं, आपण काय होतो, वाईट, आपल्याला वाईट वाटते, बरोबर, आपण सॅड होतो, राईट, आपल्याला कोणी हर्ट केल्यावर. दिस इज अ नॅचरल. हाऊ एव्हर वी शुड नो हाऊ बॅड टू फील अबाउट इट. इफ समवन डज नथिंग रॉंग we get angry. However, we must not lose our temper. तर त्यांनी काय सांगितलंय, तर कोणी आपल्याला दुखावलं तर आपल्याला वाईट वाटतं, हे नॅचरल आहे. ओके, हे काय आपण म्हणजे नॅचरलच आहे ना. आता तुम्हाला कोणीतरी काय वस्तू प्रॉमिस केलेलं असेल आणि ते प्रॉमिस तुमचं तोडलं तर तुम्हाला लगेच सॅड वाटतं, बरोबर, हे नॅचरली आहे, नॅचरल इमोशन आहे. ओके, तर त्यांनी काय सांगितलंय, मग पण कितीही वाईट वाटून घ्यायचं हे आपल्यावर कळायला पाहिजे. आता तुम्हाला माहितीये की तुमचा यांनी प्रॉमिस तोडलाय, ओके, तुम्ही सॅड झाले, पण ते किती वेळ त्याच्यासोबत नाराज राहायचं, त्याला किती वेळ त्याच्यावर रागवायचं, हे तुमच्या हातात आहे, बरोबर. एखाद्याने चूक केली तर आपल्याला राग येतो, पण किती रागवायचंय याची सुद्धा लिमिट असायला पाहिजे. ही लिमिट सुद्धा तुम्हाला कळाली पाहिजे, बरोबर. आणि एखादी गोष्ट हवीशी वाटणे हे सुद्धा स्वाभाविक आहे, पण त्यासाठी कितीही म्हणजे जी आता तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे तर ती गोष्ट तुम्हाला पाहिजेच, पण त्याच्या ती म्हणजे जी गोष्ट आहे ती भेटण्यासाठी तुम्ही काय करायचं नाही, ग्रीडी व्हायचं नाही, लोभी नाही बनायचं. ओके, म्हणजे जी गोष्ट आता तुम्हाला माहिती आहे की मला हे काय आहे वस्तू ती मला पाहिजेच आहे, पण जास्त हट्ट नाही करायचा, त्याचं लिमिट असायला पाहिजे. ओके, असं त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की हे इमोशन आपल्या हातामध्ये नाहीयेत, हे नॅचरल इमोशन आहे, पण त्याच्यावर कंट्रोल करणं हे आपल्या हातात आहे, हे त्यांनी सांगितलं. ओके, बघा, इट इज अ नॅचरल टू डिझायर समथिंग बट वी मस्ट नॉट बी ग्रीडी फॉर इट. इफ वी थिंक प्रॉपरली वी कॅन कंट्रोल अवर इमोशन्स. बघा, त्यांनी ते सांगितलं, एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्या मागच पडायचं नाही. तुम्हाला माहिती आहे ती भेटणार आहे, पण जास्तच मागं म्हणजे लोभीपणा नाही करायचा, ग्रीडीपणा नाही करायचा. ओके, म्हणजे तुम्हाला एक गोल्ड, आता समजा सोन्याचा, बघा लोकांना, काही लोकांना सोन्याचं खूप हे असतो, म्हणजे सोनं पाहिजेच, मला घेतलं तरी अजून पाहिजे असं हे नाही पाहिजे आपल्याला. जेवढं आहे तेवढं बस, तेवढं आहे. ओके, अशा प्रकारे आपण आपल्या जे इमोशन आहे त्याच्यावर कंट्रोल ठेवलं पाहिजे. इमोशनल ऍडजस्टमेंट involves coping with your emotions, being able to control them and expressing them in a reasonable manner. मग त्यांनी तेच सांगितलंय की आपल्याला जे आपले इमोशन आहे त्याच्यावर ते नॅचरल आहे. ओके, ते नॅचरली येतात, पण त्याच्यावर संयम ठेवता येतो. ओके, तर अशा भावनांवर, इमोशनवर अशा प्रकारे नियंत्रण ठेवणे, भावनांचा मेळ घालता येणे, त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे, यालाच काय बोलतात, भावनिक समायोजन बोलतात. ओके,
तर काय करायला पाहिजे, हे जे आपले इमोशन आहे त्याला त्याच्यावर कंट्रोल ठेवणे. ओके, पाहिजे तिथेच त्याला म्हणजे तेवढंच इमोशन होणे, जास्त इमोशनल पण नाही असं कंट्रोल ठेवायचं. ते या सगळ्यांना काय बोलायचं, म्हणजे आपल्या भावना, आपल्या जे इमोशन आहे त्याच्यावर आपण कोपिंग म्हणजे कंट्रोल ठेवायचं, हे त्यांनी सांगितले. कळाला हा पॅरा? एवढं कळालं का सगळ्यांना? फर्स्ट पॅरा कळाला का जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके. नेक्स्ट पॅरा कोण रीड करतंय? अनुज रीड कर नेक्स्ट पॅरा. आपण रीडिंग घेऊन एक्सप्लेन करते मी तुम्हाला. नेक्स्ट पॅरा कोण रीड कर अनुज. अनुज माझा आवाज येतोय? Ma'am, can I read? ओके, रीड कर. When we learn to cope with our emotions, our personality becomes balanced. Our ability to understand others increases, and we can overcome adversity from blaming, blaming others unnecessarily, calling them names and not being able to tolerate their and our ability to relate to others improves. We learn not to the stubborn. ओके, तर बघा या पॅरामध्ये काय सांगितलंय. When we learn to cope with our emotion, our personality becomes balanced, our ability to understand other increases, and we can overcome adverse conditions. Then we become free from faults such as blaming others unnecessarily, calling them names, and not being able to tolerate their success. We become happy and our ability to relate to others improves. We learn not to be stubborn. तर त्यांनी काय सांगितलंय, जर आपण आपल्या इमोशनवर म्हणजे कंट्रोल केलं, ओके, तर आपलं जे पर्सनॅलिटी आहे ती बॅलन्स राहते. ओके, आपली जी पर्सनॅलिटी आहे ती बॅलन्स राहते. आपली जी दुसऱ्यांना समजून घेण्याची ॲबिलिटी वाढते, बरोबर. आणि जर म्हणजे जे काही परिस्थिती आहे, म्हणजे एखादी काही सिच्युएशन आहे त्याच्यावर आपल्याला म्हणजे पटकन कळतं की या सिच्युएशन मध्ये आपण काय करू शकतो. ओके, तर ही आपल्याला विचार करण्याची क्षमता वाढते, बरोबर. मग आपण तसंच जर आपल्या इमोशनवर कंट्रोल केलं तर आपण दुसऱ्यांना दोष देणे, ओके, त्याचे काही मिस्टेक्स वगैरे काढणे, त्याचा राग करणे, ओके, त्याचं जे सक्सेस वगैरे ते आपल्याला कधी कधी सहन नाही होत. या सगळ्यांपासून काय होतं, आपली सुटका होते. ओके, तर बघा काय कधी कधी तुम्ही ऐकलं असतात ना असे पर्सन की ज्यांना वाटतं की आता तो एखादा पुढे गेला, ओके, त्याची जर चांगली हे होत असेल, सक्सेस जास्त होत असेल, त्याला चांगला बिझनेस वगैरे येत असेल, तर काय काय बघा त्याचे फ्रेंड्स वगैरे असतात त्यांना जेलसी फील होते, बरोबर. तर जर आपण आपले जे इमोशन आहे त्याच्यावर कंट्रोल केलं ना, तर तुमच्या मनामध्ये असं कधीच क्वेश्चन येणार नाही तुमच्या फ्रेंड्स बद्दल वगैरे, म्हणजे कोणाबद्दल वगैरे. जो कोणी पुढे जात असेल, जो कोणी कोणावरच काय आपल्याला जेलसी फील होणार नाही ना, कोणावर राग येणार नाही आपल्याला. ओके, येईल पण एवढं नाही की आपण एकमेकांची दुश्मनी वगैरे. ओके, त्यामुळे आपण आपल्या इमोशनवर कंट्रोल केलं पाहिजे. आणि मग जर आपण एकमेकांसोबत म्हणजे या सगळ्या क्वेश्चन पासून आपण लांब राहिलो, म्हणजे दुसऱ्यांचं म्हणजे जेलसी वगैरे फील करण्याच्या पासून आपण लांब राहिलो, तर सॉरी, आपण सुद्धा हॅप्पी राहू, बरोबर. आपण सुद्धा हॅप्पी राहू आणि एक आपले दुसऱ्यांसोबत चांगले आपले हे वाढतील, फ्रेंडशिप वाढेल, बरोबर.
कळतंय सगळ्यांना? तर हे सांगितलेलं या पॅरामध्ये. तर याला सगळ्याला बोलतात, काय बोलतात या सगळ्यांना, की कोपिंग विथ अवर इमोशन, म्हणजे आपण आपल्या इमोशनला कंट्रोल केलं पाहिजे. तर ते कसं केलं पाहिजे याच्यामध्ये सांगितलं होतं. ओके, नेक्स्ट काय दिलं ते आपण बघूया. नेक्स्ट काय दिलं, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, व्हॉट वुड यू डू, तुम्ही काय कराल. रंजित अँड अभय आर फायटिंग ओव्हर who gets to sit on the first bench. They are both very angry. They are close to throwing each other's bags. बघा काय सांगितलंय, रंजित आणि अभय यांच्यात पहिल्या बेंचवर कोण बसतं याच्यावरून काय होते, भांडण होते. फर्स्ट बेंचवर कोण बसणार याच्यावरून भांडण होते. आणि दोघंही खूप रागवलेले आहेत. आणि एवढा राग आला की ते दोघांचं एकमेकांचं बॅग काय करता, उचलून फेकलंय त्यांनी. ओके, नंतर सेकंड काय दिलंय, हेमंत वॉन्ट्स टू टेक पार्ट इन द कबड्डी कॉम्पिटिशन बट ही इज अ शाय, ही इज अ नर्वस अबाउट फिलिंग इट टू द टीचर. बघा, तर हेमंतला कबड्डीच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, पण तो काय थोडस शाय, म्हणजे थोडं लाजाळू आहे. ओके, मग त्याला जो शिक्षक आहे त्याला जाऊन सांगायला काय वाटत आहे, थोडस नर्वस आहे, सांगायला जायला त्याला भीती वाटते, म्हणजे नर्वस आहे त्याला वाटते. ओके, तर तुम्हाला विचारलंय, तुम्ही या टायमाला तुम्ही काय सांगणार, काय सजेशन देणार त्यांना. ओके, तर फर्स्ट रंजित आणि अभयला तुम्ही काय सांगणार, तुम्ही त्याला शांत करायला सांगायचं, त्यांच्या इमोशनवर कंट्रोल करायला सांगायचं. बरोबर, त्यांना आपण समजून द्यायचं की आज तू बस, उद्या नंतर नेक्स्ट डेला तू त्या फर्स्ट बेंचवर बस, असं आपण सांगून थोडस त्यांना करू शकतो आपण त्याचं अँगर कंट्रोल. नेक्स्ट हेमंतला काय सांगणार आपण, हेमंतला आपण घेऊन जाऊ शकतो मॅम कडे, म्हणजे टीचर कडे, कबड्डी टीचर, आणि त्याला स्वतःच त्याला बोलायला लावू शकतो. बरोबर, म्हणजे त्याचा जे नर्वसपणा आहे तो कमी होईल, त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही जाऊ शकता. नंतर काय झालं, रेखा ऍक्सिडेंटली टूक निशाच नोटबुक होम, आणि निशाची जी अभ्यासाची वही आहे ती रेखाने चुकून घरी नेली. तर चुकून घरी नेली तर तुम्ही काय, चुकून नेली ना तिने घरी, तिने काय स्वतःहून नेली नाही. तर आपण काय करणार, म्हणजे बाय मिस्टेक तिला सोडून, म्हणजे काही बोलायचं नाही तिला, बाय मिस्टेकच नेली ना, तिच्याकडनं सुद्धा चूक झाली, तिच्यावर तुम्ही काय रागवणार का, नाही ना. तर असं स्वतःच्या इमोशनवर आपण कंट्रोल करता यायला पाहिजे. ओके, कळालं सगळ्यांना. तर हे ऍक्टिव्हिटी आहे. तर नेक्स्ट पॅरामध्ये काय सांगितलंय, anger is an emotion just like a happiness or sadness. All of us get angry about something at some point of time. We get angry if something does not happen according to our wishes or if we are insulted. बघा काय सांगितलंय, आनंद आणि दुःख याप्रमाणेच राग ही सुद्धा आपली एक इमोशन आहे. बरोबर, आपण जेव्हा हॅप्पी आणि सॅड ही आपले इमोशन आहे. ओके, दुःख आणि आनंद, तसंच आपला राग सुद्धा एक इमोशन आहे. बरोबर, आणि आपण सगळे आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी कोणाचा तरी राग येतच असतो. ओके, एखादी गोष्ट आपल्याला मनाविरुद्ध घडली, किंवा आपला अपमान झाला तर आपल्याला राग येतो. बरोबर, सिमिलरली वी ऑल्सो गेट अँग्री if we see someone being ill treated. If we get angry very often or if we cannot control our anger, it can have adverse effect on our body and mind. परत काय सांगितलं त्यांनी, आपल्याला कधी कधी राग येतो जेव्हा आपल्याला एखादी वस्तू पाहिजे आणि ती भेटली नाही तर आपल्याला राग येतो. बरोबर, तसंच एखाद्यावर अन्याय होतोय, एखाद्या सोबत समजा एक छोटा मुलगा वगैरे आहे. ओके, त्याची चुकी नसताना सुद्धा त्याला घरचे म्हणजे कोणतरी मारतायत वगैरे, तर हा अन्याय होतो त्याच्याकडे, हा बघून सुद्धा आपल्याला राग येतो. बरोबर, तर राग हा सतत येणे, वारंवार येत असेल, किंवा राग आपला आउट ऑफ कंट्रोल जात असेल, अँगर, तर त्याचे आपल्यावर, आपल्या बॉडीवर आणि आपल्या माइंडवर त्याचे काय होऊ शकतात, साईड इफेक्ट होऊ शकतात. बरोबर, आपल्या मनावर आणि आपल्या शारीरिक म्हणजे दुष्परिणाम होऊ शकतात, आपल्या शरीरावर आणि मनावर त्याचे परिणाम होतात. वी बिकम शॉर्ट टेम्पर्ड अँड स्टबर्न.
our attitude of cooperation and understanding decreases and we hurt others. We face consequences such as headaches, loss of sleep and dullness. बघा काय सांगितलं त्यांनी. तर आपला हा जो राग आहे तो आउट ऑफ कंट्रोल गेला तर आपण काय होतो, रागीट होतो आणि हट्टी होतो. ओके. आणि आपल्यामध्ये एकमेकांना समजून घेण्याची आणि दुसऱ्यांना हेल्प करायची जी काही ॲबिलिटी आहे, क्वालिटी आहे ती कमी होते. ओके. आणि रागाच्या भरामध्ये आपण इतरांचे मन सुद्धा दुखवतो आणि आपण असं एवढं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो की आपल्याला डोकं दुखतं, आपली झोप कमी होते. बरोबर. आपल्याला झोप येत नाही. हे सगळे काय होतात, परिणाम आपल्याला भोगावे लागतात. कळालं सगळ्यांना. तर याच्यामध्ये काय सांगितलंय, जास्त अँगर हा इमोशन जास्त असणे, अँगर हा इमोशन जास्त असणे हा काय जास्त असणे हा चांगला नाहीये. ओके. त्याचा आपल्या बॉडीवर आणि माइंडवर त्याचा परिणाम होतो. ओके. आणि त्याला आणि खूप सारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला फेस करायला लागतं आपल्याला. कळालं सगळ्यांना. तर तुम्हाला लक्षात ठेवा, अँगर राग येणं स्वाभाविक आहे. राग आला पाहिजे पण जास्त नाही. सगळ्यांनी ऐकलं असेल काही काही जण रागाच्या भरामध्ये कोण कोणाला मारतो, हे खूप न्यूज बघितलेत आपण. बरोबर आहे ना. जे फ्रेंड्स असतात ते रागाच्या भरात एकमेकांचं मर्डर सुद्धा करतात. तर एवढा मोठा राग आपल्याला असायला नाही पाहिजे. बरोबर. रागावर सुद्धा कंट्रोल असायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर काय दिलंय. मॅम येस. रीडिंग. ओके. नेक्स्ट कोण रीड करतंय. अनुज रीड कर. अनुज आवाज येतोय का माझा. येस टीचर. अनुज आदेश नाही म्हटलं मी. ओके. तुझा व्हॉइस प्रॉब्लेम आहे. ओके. नेक्स्ट आदेश तू रीड कर. माइक ऑन कर. आदेश. आवाज येतो आदेश. यस. हा रीड कर. नो. कुठून स्टार्ट करायचंय. आर द फॉलोइंग आर द फॉलोइंग पर्सन पर्सन being कॉम्प्युटेशन. ओके. माइक ऑफ करा. स्टार्ट कुठून सगळ्यांचं लक्ष आहे का. हा वाला पॉइंट चाललाय. कॅन यू टेल आर द फॉलोइंग पर्सन कोपिंग वेल विथ देअर इमोशन. पुट करेक्ट इफ दे आर, पुट क्रॉस इफ दे आरंट. ओके. इथे काय सांगितलंय की भावना आपले जे इमोशन आहे त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे. जे चांगलं काही असतील त्याच्या पुढे आपण काय करायचंय, करेक्ट टिक करायचंय. चांगले जे आयडियाज असतील आणि जे वाईट असतील त्याच्या पुढे आपल्याला क्रॉस करायचे. ओके. तर बघा फर्स्ट काय सांगितलं. रमेश टोल्ड सुरेश दॅट अमित हॅड सेड समथिंग बॅड अबाउट हिम. सुरेश डिसाइड टू रिॲक्ट ओनली आफ्टर कन्फर्मिंग द फॅक्ट. बघा रमेशने सुरेशला सांगितलं की अमितने त्याच्याबद्दल काहीतरी वाईट सांगितलंय. पण सुरेश काय बोलला की मी पहिले कन्फर्म करून घेईल की तो नक्की माझ्याबद्दलच बोलला का, असं त्याने ठरवलं. तर हे जे इमोशन आहे, जे कंट्रोल त्यांनी केलं इमोशनवर, ते करेक्ट आहे का रॉंग आहे. कोण सांगणार मला. राईट आहे. व्हेरी गुड. येस. तर त्यांनी राईट केलं कारण त्यांनी पहिले विचार केला की मी पहिले ऐकणार. तू असं काही सांग. असं पण होतं कधी कधी तुम्ही कधी ऐकतच नाही आणि तुम्ही स्वतःच अज्युम करून टाकतात की माझ्याबद्दल त्यांनी असं म्हटलं असेल आणि तुम्हाला राग येतो. तसं नाही करायचं. ओके. नेक्स्ट. छाया अँड मीना युजली मेक अ इक्वल प्रोग्रेस इन देअर स्टडीज. द टीचर प्रेस छायाज एसे. दिस मेड मीना अँग्री अँड शी डिसाइडेड नॉट टू स्पीक टू छाया. मग इथे काय झालं बघा. छाया आणि मीना या दोघांचं
जे स्टडीमध्ये प्रोग्रेस आहे ते एकसारखेच आहेत. ओके, इक्वल आहे, दोघी इक्वल स्कॉलर आहेत. ओके, आणि काय झालं, टीचरनी छायाचं जे एसे होतं त्याचं खूप कौतुक केलं. ओके, पण मीनाला राग आला आणि मीना बोलली आता मी छायासोबत बोलणार नाही. तर हे जे डिसिजन तिने घेतलं इमोशन कंट्रोलचं, ते राईट आहे का रॉंग आहे? Wrong. रॉंग आहे. ओके, असं कसं की तिचं म्हणजे मॅमनी तिचं बघितलं तर तिने हे सांगितलं छान आहे. असं दुसऱ्यांचं कौतुक केलं तर आपल्याला कशाला हे वाईट वाटायला पाहिजे. आपल्यावर आपण पण असं करायचं की आपलं पण कौतुक केलं पाहिजे कोणीतरी. ओके, Dinesh took Manoj's pen and pencil from his bag and hid them. Later he said sorry to Manoj and promised not to do it again. तर बघा, दिनेशने काय केलं, मनोजच्या दप्तरातला पेन आणि पेन्सिल काढून लपून ठेवली होती आणि नंतर दिनेशने काय केलं, मनोजची माफी मागितली आणि बोलला तो की मी परत असं करणार नाही. तर हे जे इमोशन कंट्रोल केलंय, राईट आहे का रॉंग आहे? Right. राईट आहे, बरोबर. त्याने स्वतःची चूक त्याला कळली, त्यांनी माफी मागितली, तर याच्यात काही ऐतराज नाही. ओके, नेक्स्ट, सुनीता wanted to go to the market with her mother, but for some reason her mother had to leave early. Sunita was angry with her mother, but later she asked her mother the reason why she had to leave early. Her anger subsided when she learned the reason. बघा काय सांगितलंय, सुनीताला आईसोबत बाजारात जायचं होतं, पण काही असं कारण होतं की सुनीताच्या आईने तिला बाजारात नेलं नाही. तिला लवकर जायला लागलं शाळेत, म्हणजे सॉरी मार्केटमध्ये सुनीताच्या आईला. तर सुनीता रागवली होती तिच्या आईवर. पण नंतर तिने विचारलं आईला की का लवकर गेली, तर तिने सांगितलं त्यांच्या आईने की असं असं होतं. तर सुनीताचा राग गेला. तर हे राईट आहे की रॉंग आहे इमोशनवर कंट्रोल? केले ना. राईट आहे की रॉंग आहे? Right. राईट आहे. ओके, नेक्स्ट, आता काय सांगितलंय, अवेअरनेस ऑफ अवर ओन फ्लॉज. म्हणजे आपल्यामध्ये जे काही हे आहेत, काय बोलतात, उणीव म्हणजे आपल्यामध्ये जे काही टॅलेंट आहे त्याचं आपल्याला कसं जाणीव होईल ते सांगितले. ओके, तर कोण रीड करतंय? Ma'am, can I read? येस. Awareness of our own flaws. Children are often heard to say, my handwriting is beautiful, I am good at maths, I like science, or I like poetry. This means that people like science and can be different. This helps understand. हॅलो, आवाज येत नाहीये, आवाज मध्ये मध्ये अडकतोय. Ma'am, येस, आता आवाज येतोय. आता okay. Children are often heard to say, my handwriting is beautiful, I am good at maths, I like science, or I like poetry. This means that people's likes and dislikes and abilities can be different. We gradually understand what we can do. We must also understand what we are not able to do. We may be a, we may be good at one subject and just as bad at another. We must know our flaws as well as our talents so that we can improve upon them. Just because we are unable to do something, it does not mean that we stop trying to excel at what we can do. ओके, तर बघा काय सांगितलंय ते, Children are often heard to say, my handwriting is beautiful, I am good at a math, I like a science, or I like a poetry. This means that people's like and dislikes and capabilities can be different. बघा, तर आपलं अक्षर सुंदर आहे, आपल्याला गणित छान समजते,
परत आपल्या मॅथ्स आपलं चांगलं आहे, आपल्याला सायन्सच्या याच्यामध्ये खूप सारं म्हणजे आपल्याला सायन्स सुद्धा आवडतो आणि कविता म्हणजे जे काही कविता वगैरे ते सुद्धा आवडते. असं आपण आणि आपल्या मित्र-मैत्रिणी म्हणतात. ओके. तर याचा अर्थ म्हणजे काय, सगळ्यांचे जे काही हे असतात लाईक्स आणि डिसलाईक्स म्हणजे आवडी-निवडी ह्या सगळ्या काय असतात, वेगवेगळ्या असतात. बरोबर? सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला आता कोणाला मॅथ्स आवडत असेल, कोणाला सायन्स आवडत असेल, तर सगळ्यांचे जे लाईक्स आहेत आणि डिसलाईक्स आहेत ते डिफरंट असतात. जस्ट ॲज वी ग्रॅज्युअली अंडरस्टँड व्हॉट वी कॅन डू, वी मस्ट also अंडरस्टँड व्हॉट वी आर नॉट एबल टू डू. We may be good at some subject, art or sport, and just as a bad at another. Okay? तर काय सांगितलंय, आपल्याला आपले जे क्षमता आहे ते हळूहळू समजायला लागतात. तसे आपल्याला काय येतं आणि काय येत नाही हेही समजू लागते. बरोबर? आता एखाद्या सब्जेक्टमध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये किंवा आर्टमध्ये आपण काय असतो, अधिक काय असतो, टॅलेंटेड असतो. ओके. तर दुसऱ्या बाबतीत आपण काय असतो, तेवढे कमी असतो. ओके. कोणाची पेंटिंग चांगली असते, तर कोणतो जो बॉय त्याची पेंटिंग चांगली, ड्रॉइंग चांगली तो जरा स्टडीमध्ये कमी असतो. असं नाही की सगळ्यांमध्ये एकच सगळ्या ॲबिलिटी एकदम भरून भरले, टॅलेंट सगळं कुठून कुठून भरलेलं असतं, असं नाही. सगळ्यांमध्ये थोडी कमी तर असते. ओके. तर वी मस्ट नोज अवर फ्लॉज ॲज वेल ॲज अवर टॅलेंट सो दॅट वी कॅन इम्प्रूव्ह अपॉन देम. तर आपल्याला आपल्या क्षमता बरोबर आपल्यातले जे काही टॅलेंट आहे ते सुद्धा माहीत असले पाहिजे. म्हणजे आपण काय करू शकतो, त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट करू शकतो. ओके. जस्ट बिकॉज वी आर अनेबल टू डू समथिंग इट डज नॉट मीन दॅट वी स्टॉप ट्राईंग टू एक्सेल दॅट ॲट व्हॉट वी कॅन डू. बघा, एखादी गोष्ट येत नाही म्हणून ते सोडून देणं असं नाही, त्याच्यावर दुर्लक्ष करणे असं नाही. ती गोष्ट येत नसेल तर तुम्ही त्याच्यात ट्राय तरी करायचं, असं त्यांनी सांगितलंय. ओके. आता तुम्ही बोलताय की मला पेंटिंग येतच नाही. ओके. तुम्हाला अदर स्टडी चांगले येतं पण पेंटिंग तुम्हाला येत नाही. जर तुम्ही ट्राय केलं शिवाय तुम्हाला काय कळणार आहे? तुम्हाला आता बोलताय तुम्ही की मला पेंटिंग येतच नाही, मग तुम्ही त्याच्याकडे काय करणार? दुर्लक्ष करणार. बरोबर? असं नाही. तर तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल तर तुम्ही ट्राय केलं पाहिजे, म्हणजे थोडं इम्प्रुव्हमेंट तरी होईल ना त्याच्यामध्ये. ओके. तर काय सांगितलंय याच्यामध्ये, आपले जे त्यांनी काय सांगितलंय, टॅलेंट ते सगळ्यांमध्ये वेगवेगळे असतात. बरोबर? सगळ्यांचे लाईक्स आणि डिसलाईक्स हे वेगळे असतात. बरोबर? तर कोणी आर्ट्समध्ये त्याची कोणाची ड्रॉइंग चांगली आहे तर कोणाचं स्पोर्ट्स चांगलं आहे. ओके. तसं त्यांनी सांगितलंय. मग त्यांनी काय सांगितलंय की आपल्या ज्या क्षमता आहेत त्याच्याबरोबर आपण काय केलं पाहिजे, आपल्या क्षमता बरोबर आपले जे टॅलेंट आहे त्याच्यावर सुद्धा आपण काय केलं पाहिजे, ते सुद्धा आपल्याला माहित असले पाहिजे कुठले आपले टॅलेंट आहेत. ओके. म्हणजे आपण त्याच्यावर इम्प्रुव्हमेंट करू शकतो, हे त्यांनी सांगितलंय. ओके. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट आता पॅरा कोण रीड करणार? वी कॅन चेंज. स्वभाव बदलता येतो. कोण रीड करणार? Ma'am, can I am read? येस, रीड कर. We can change. No person is entirely good or एंटायरली and एंटायरली no person is entirely good or entirely bad. We must always think about the good qualities or virtues in our friends first. We must help each other to get rid of our flaws. If we speak about our flaws as openly as we speak about our talents, it will be to our advantage. ओके. तर इथे काय सांगितलंय, नो पर्सन वी कॅन चेंज, म्हणजे आपण आपला स्वभाव आहे तो आपण बदलू सुद्धा शकतो असं त्यांनी सांगितलंय. हा या पॅराचं नाव आहे. तर काय सांगितलं फर्स्ट पॅरा, नो पर्सन इज एंटायरली गुड और एंटायरली बॅड. वी मस्ट ऑलवेज थिंक अबाउट द गुड क्वालिटीज अँड virtues in our friends first. We must help each other. We must help each other to get rid of our flaws. If we speak about our flaws as openly as we speak about our talent, it will be to our advantage. बघा काय सांगितलं याच्यामध्ये, आपल्यापैकी कोणाचा स्वभाव हा पूर्ण चांगला नसतो आणि कोणाचा स्वभाव हा पूर्ण वाईट सुद्धा नसतो. ओके. आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये जे चांगले गुण आहेत त्याचा पहिले आपण विचार केला पाहिजे. ओके. आणि आपले जे फ्लॉज आहेत ते दूर करण्यासाठी एकमेकांना आपण हेल्प केली पाहिजे. ओके. आपल्यातल्या चांगल्या क्षमताबद्दल बोलायचं,
तसेच आपले जे टॅलेंट आहे त्याच्याबद्दल आपण एकमेकांसोबत चांगली काय करायचं, ओपनली बोलायचं. त्याच्याने काय होतं, ते आपल्या फायद्याचं राहतं. ओके. नेक्स्ट, once we know the flaws in our nature, we must try to correct them ourselves. आपल्याला एकदा कळालं की आपल्या स्वभावामध्ये कुठले कुठले दोष आहे, मग तो दोष पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता तुम्हाला कळतं ना तुमच्या फ्रेंड सोबत बोलताना, की समजा तुम्हाला वाटत असेल की तू तू स्वतःमध्ये आपल्यामध्ये खूप राग आहे, तर आपल्याला कळतं की आपल्यामध्ये जास्त राग आहे, मग आपण कंट्रोल केलं पाहिजे रागवर. रागवायचं कमी, असं कंट्रोल केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलंय. नेहा टॉक्स द मोस्ट इन हर ग्रुप. Her friends began to avoid her since they never got a chance to speak. Neha realized this. Then she began to watch out how much she spoke. She told her friends herself, "Stop me if I talk too much." Gradually, Neha began to listen to others and brought about a change in her own behavior. बघा काय सांगितलंय, त्यांचा ग्रुप होता सगळ्या फ्रेंडचा, त्याच्यामध्ये नेहा सर्वात जास्त बोलायची. ओके. तर त्यांनी इतर मित्रमैत्रिणींना ती बोलायला संधीच कधी देत नव्हती. ओके. म्हणजे बोलायला स्टार्ट केलं हीच, म्हणजे नेहा स्टार्ट करायची बोलायला. बाकीच्यांना स्टॉप म्हणजे गप करून टाकायची. मग नेहाच्या हे डोक्यात आलं, सगळ्या मैत्रिणींनी तिला सांगितलं की तू खूप बोलते, आम्हाला बोलायचा चान्स देत नाही. मग तिने काय सांगितलं, मग तिने काय केलं की पहिले काही दिवस तिने स्वतःवर कंट्रोल केलं, ट्राय केला, आता मी आजपासून कमी बोलणार असं तिने ठरवलं. आणि तिने सांगितलं पण, जर जास्त बोलत असेल तर मला थांबवायचं तुम्ही, असं तिने सांगितलं पण फ्रेंड्सला. ओके. अशा प्रकारे नेहा इतरांचे बोलणे पण ऐकायला लागली आणि तिने स्वतः आपला अति बडबडेपणाचा स्वभाव काय केला, बदलला. कळालं. अशा प्रकारे नेहाने स्वतःचा जो बडबडेपणा होता तो थोडा कमी केला. ओके. Aspect of our nature that bother us and others can be changed. However, we ourselves must try hard to change them. Otherwise, these aspects may take the shape of flaws in our personality. बघा, तर आपल्या स्वभावातील आपल्याला व इतरांना खटकणारे जे काही पैलू असतात, प्रयत्नपूर्वक बदलता येतात. ते बदलण्याच्या वेळीच प्रयत्न करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यातून आपल्या जी पर्सनॅलिटी आहे त्याच्यामध्ये जे तसेच राहतात आपल्या पर्सनॅलिटीमध्ये. ओके. आता बघा, नेहाला जर समजलंच नसतं की जी जास्त बडबड करते, मग ती चेंजेस झाली नसती ना तिचा स्वभाव. तिला कोणी अडवलंच नसतं तिच्या फ्रेंड्सने, अगं तू जास्त बोलते, असं कोणी म्हटलंच नसतं की तू आम्हाला बोलू देत नाही, तर ती तशीच राहत राहिली असती, बोलत राहिली असते, आणि तिचा स्वभाव तो तसाच राहिला असता. म्हणजे तिच्या पर्सनॅलिटीमध्ये तिचा जो जो स्वभाव आहे, जो नेचर आहे तिचा, तो तसाच राहिला असता बडबडेपणाचा. ओके. मग तिला लोकांनी काय केलं, थांबवलं. ओके. त्याच्यामुळे तिच्या नेचर मध्ये काय झालं, चेंजेस आला. ओके. कळालं सगळ्यांना लेसन. तर या लेसन मध्ये आपल्याला सगळं काय सांगितलंय, आपल्या इमोशन्स बद्दल सांगितलंय, कसं कंट्रोल केलं पाहिजे. ओके. जास्त इमोशन सुद्धा आपल्यामध्ये जरा चांगले नाही, आणि मेन म्हणजे अँगर वगैरे सुद्धा आपल्या याच्यासाठी खूप काय हार्मफुल आहे. ओके. आणि नेक्स्ट त्यांनी सांगितलं की आपण आपला नेचर तो चेंज सुद्धा करू शकतो. ओके. ते सुद्धा त्यांनी सांगितलंय. तर सगळ्यांना लेसन कळालं का, जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके. तर होमवर्क मध्ये काय करायचं तुम्हाला, ही एक्सरसाइज पूर्ण सॉल्व्ह करायचे, क्वेश्चन आन्सर. ओके. तर फर्स्ट क्वेश्चन काय बघा, फिलिंग द ब्लँक्स. तर मला सांगा आन्सर तुम्ही. चला. जस्ट ॲज अ मॅन इज एबल टू थिंक, ही इज ऑल्सो. कोण सांगेल मला आन्सर? अनुजचा माईकचा प्रॉब्लेम आहे. आदेश तू सांग काय आन्सर येईल. जस्ट ॲज मॅन इज एबल टू थिंक, ही इज ऑल्सो. जसं माणसाचा विचार करण्याची क्षमता आहे तसंच तो कसा आहे. कोण सांगणार आन्सर? ज्याला येतं त्याने माईक ऑन करून आन्सर सांगा. हॅलो, माझा आवाज येतोय का तुम्हाला? इमोशनल. येस, इमोशनल. आन्सर इज इमोशनल. ओके. जसं त्याला वेळ तसंच तो इमोशनल आहे. वी मस्ट ऑलवेज थिंक अबाउट द डॅश इन अवर फ्रेंड्स फर्स्ट. आपण प्रत्येक वेळेस आपल्या फ्रेंड्स बद्दल काय पहिले बघितलं पाहिजे, फ्रेंड्स मध्ये
कोण सांगणार? वी मस्ट ऑलवेज थिंक अबाउट द डॅश इन आवर फ्रेंड्स फर्स्ट. Good qualities or virtues? Yes, answer is good qualities and virtues. Sorry. ओके. तर बाकीचे सगळे क्वेश्चन्स सुद्धा तुम्हाला काय करायचे होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचे. येईल ना सगळ्यांना कळता? सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे आहेत आणि जर काय डाऊट वगैरे असेल तर त्यांनी नेक्स्ट क्लासमध्ये मला विचारा. ओके. आन्सर इन वन सेंटेन्स दिले, आन्सर इन शॉर्ट. ओके. हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि जर काही डाऊट आलाच तर मला विचारा. ओके. कळलं सगळ्यांना? Ma'am, my question. Yes. सांग काय डाऊट आहे? Ma'am, 19 lesson constituents of food. त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन मला समजून नाही आलाय. ओके, एक मिनिट. ओके. क्वेश्चन नंबर सॉरी एक्झॅक्ट 19 क्वेश्चन मधला फर्स्ट क्वेश्चन राईट. Yes. काय क्वेश्चन विचारलंय? व्हॉट्स दी सोल्युशन? तुम्हाला सोल्युशन विचारलंय. काय क्वेश्चन दिलंय? एक मिनिट. द बॉडी रिक्वायर्स अन ॲडेक्वेट क्वांटिटी ऑफ प्रोटीन. त्यांनी काय सांगितलंय की सोल्युशन काय करायला लागेल? तर आपल्या शरीराला आपल्या बॉडीला जर प्रोटीन्स पाहिजे असतील तर आपण काय करायला पाहिजे असं त्यांनी क्वेश्चन विचारलंय. प्रोटीनसाठी आपल्या बॉडीला प्रोटीन्सची गरज आहे तर आपण काय करायला पाहिजे असं त्यांनी क्वेश्चन विचारलंय, सोल्युशन विचारलंय. ओके. तर काय लिहिणार तू? द बॉडी अंडरगोज wear and tear continuously. Sometimes it gets injured, but the healing and the repair of our body goes on all the time without our being aware of it. Proteins are necessary for that purpose. Proteins are required in plenty during the growing years of the person life. So the body requires the adequate क्वांटिटी ऑफ प्रोटीन. त्यांनी विचारलंय की आपल्या बॉडीला प्रोटीनची गरज का असते, असण्यासाठी मग तुम्ही काय करणार, काय सोल्व करायला लागेल? मग ते आपल्याला सांगितलंय ना लेसन मध्ये, इथेच दिलंय बघा. इथेच तुम्हाला सांगितलंय प्रोटीन्स बद्दल. बघा इथं, द बॉडी अंडरगोज विअर अँड टिअर कंटिन्युअसली. म्हणजे आपली बॉडीला कधी ना कधी काही ना काही दुखापत होत असते. काय इंज्युअर झाल्यावर बघा कधी आपल्याला समजत पण नाही की आपल्याला कट वगैरे झाला आणि काही दिवसांनी ते बरं सुद्धा होतं. तर ते जे लागलेलं असतं जे त्याला रिपेअर करायचं काम कोण करतं? प्रोटीन करतं. ओके. त्यामुळे आपल्याला हे जे प्रोटीन्स आहेत ते आपल्या बॉडीसाठी खूप गरजेचे आहेत. ओके. कळालं? ओके. तर नेक्स्ट होमवर्क काय तुम्हाला? ते क्वेश्चन आन्सर सगळ्यांनी काय करायचे? नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचे आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचे. लेसन नंबर 20 चे. ओके. आपला लेसन कम्प्लीट झालाय. ओके. आणि जर काही डाऊट असेल ते नेक्स्ट क्लासमध्ये मला विचारा, मी तुम्हाला आन्सर सांगेन. आणि आपण नेक्स्ट क्लासमध्ये आता 21 जो लेसन आहे तो कंटिन्यू करूया, तो स्टार्ट करूया. ओके. कळालं सगळ्यांना? ओके. चला मग आपण इथेच थांबूया. बाय एव्हरीवन. क्लास लेफ्ट करू शकता सगळेजण. बाय एव्हरीवन.
बाय टीचर. बाय. क्लास लेफ्ट करा चला. अनुज आणि मधुर, अंतरा, राईट. क्लास लेफ्ट करा. अनुज क्लास लेफ्ट कर.